अंकांची बेरीज आणि वजाबाकी. मुलांनो, या दोन समान आयतपट्ट्या आहेत. प्रत्येक पट्टीचे 9 समान भाग केलेले आहेत. पहिल्या पट्टीचा न रंगवलेला भाग 2/9 हा अपूर्णांक दाखवतो, तर दुसऱ्या पट्टीचा न रंगवलेला भाग 5/9 हा अपूर्णांक दाखवतो. 9 समान भागांपैकी 2 भाग. तसंच इकडं 9 समान भागांपैकी 5 भाग, म्हणजेच एकूण 9 समान भागांपैकी 7 भाग. यावरून 2/9 अधिक 5/9 बरोबर 7/9. आता न रंगवलेल्या 5 भागांमधून न रंगवलेले 2 भाग काढून टाकले तर 3 भाग उरतात. हे 3 भाग म्हणजे 1च्या 9 समान भागांपैकी 3 भाग, म्हणजेच 3/9 हा अपूर्णांक. यावरून 5/9 वजा 2/9 बरोबर 3/9. अपूर्णांक 1/2, 1/4, 3/4 अशा संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. अपूर्णांकांमुळे एका वस्तूच्या काही भागांचा बोध होतो. अपूर्णांकातील रेघेच्या खालच्या संख्येला छेद म्हणतात. 1/2 मध्ये छेद 2. रेघेच्या वरच्या संख्येला अंश म्हणतात. 1/2 मध्ये अंश 1. 3/5 ह्या अपूर्णांकात अंश 3 आहे आणि छेद 5 आहे. 1/3 हा अपूर्णांक असा लिहितात. आता खालील अपूर्णांकांचं वाचन कसं करायचं हे नीट बघा. 1/2, 1/2, 1/4 म्हणजेच 1/4. 3/4 म्हणजेच 3/4. अर्धा, पाव, पाऊण. पूर्ण. अर्धा 1 पूर्णच्या 2 समान भागांपैकी 1 भाग. पाव 1 पूर्णच्या 4 समान भागांपैकी 1 भाग. पाऊण 1 पूर्णच्या 4 समान भागांपैकी 3 भाग. अर्धा, पाव, पाऊण संख्यात्मक रूप. अर्धा इथे रेघेच्या खालचे 2 एका वस्तूचे 2 समान भाग केलेले आहेत हे दाखवतात. तर या 2 समान भागांपैकी 1 भाग घेतला हे रेघेच्या वरचा 1 दाखवतो. प्रत्येक आकृतीमध्ये घेतलेला भाग हा रंगवून दाखवलेला आहे. पाव इथे रेघेच्या खालचे 4 एका वस्तूचे 4 समान भाग केलेले आहेत हे दाखवतात. तर या 4 समान भागांपैकी 1 भाग घेतला हे रेघेच्या वरचा 1 दाखवतो. पाऊण इथे रेघेच्या खालचे 4 एका वस्तूचे 4 समान भाग केलेले आहेत हे दाखवतात. तर या 4 समान भागांपैकी 3 भाग घेतले हे रेघेच्या वरचे 3 दाखवतात.